आधी जन्म आला आणि मग निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाईंनी ठरवलं की आपल्याला पंढरपूरला आषाढी वारीला जायचंय. मग त्या समान काळात संत नामदेव महाराज, संत चोखो महाराज, संत सावका महाराज सर्वांना बोलवून घेतलं आणि चला पंढरपूरला, आपण पंढरपूरला जाऊ. दिंडी सोहळ्यात निघाले. मुक्काम दर मुक्काम करीत माझ्या ज्ञानेश्वर माऊलींचं प्रवचन व्हायचं, माझ्या नामदेवरायाचं कीर्तन व्हायचं. नामदेवरायाचं कीर्तन परंपरा पहिली नव्हती. पहिल्यांदा कीर्तन परंपरा नारदांनी केली म्हणून नारदाची गादी म्हणतात. आणि दुसरी म्हणजे नामदेवरायांनी पायामध्ये चाळ, गळ्यात घेऊन हातात चिपळ्या, माझ्या नामदेवरायांनी कीर्तन परंपरा चालू केली. प्रत्येक गावात नामदेवरायाचं कीर्तन व्हायचं. पुढे चालले दिंडी दिंडी. एक या गावामध्ये एक वेश्या होती, तिचं नाव एक श्यामा नाईकीन. अतिशय सुंदर होती. तिला एक रत्न झालतं. रत्न उकरड्यावर कशी तुळस होती ना, तसं रत्न झालतं. रत्न तिचं नाव आहे संत कान्होपात्रा. ती माझी आई, मला आपला धंदा करायचा नाही, मला राज काम करायचं नाही, मला पांडुरंगाची भक्ती करायची. पण पहिल्या काळात गावात पाटलाचं चालायचं. पाटील म्हणला, ए श्यामा नाईकीन, तुझी मुलगी माझ्या मुलाच्या वरातीत नाचली पाहिजे. अहो म्हणले, ती नाचत नाही. मला माहित नाही, नाचली पाहिजे नाही तर गावातून हाकून देईन. दम दिला. श्यामा नाईक म्हणले, कान्होपात्रा तू साडी नेस, पण पदर पडून नको देऊ. गेली. कान्होपात्रा नाचू लागली. नाचता नाचता एक पेताळ माणूस आला आणि हातात सोन्याच्या बांगड्या घेऊन कान्होपात्राला द्यायला लागलं. कान्होपात्रा घ्यायना. हात धरला माझ्या कान्होपात्राला. काढ कुणी चावला तो पेताळ माणूस. कान्होपात्राने हात विसागला आणि पळतच आली. आई, लाखो राजे झाले तर लाखो, वर इंद्र आहे ना, वर इंद्र, त्याच्या पुढे सुद्धा रंभा वरुशेर नाचले. पण दोनच राजे असे, त्यांच्या पुढे स्त्री कधी नाचली नाही. श्यामा नाईक म्हणली, कोण? एक राजे छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे धर्मवीर संभाजी महाराज.